नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्कूल पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये भूगोलातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे पृथ्वीचे अंतरंग हा अतिशय महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. या ठिकाणी बघा, पृथ्वीचे अंतरंग ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळतात. ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतरंगातून ज्वालामुखी बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्यासोबत लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळतात. आणि हाच लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडकाची काय होते, निर्मिती होत असते, ते तयार होत असतात. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून अंतरंगांची रचना समजून घेता आली. म्हणजे पृथ्वीचं जे अंतरंग आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल आणि दाब या अभ्यासाचा आपल्याला फायदा झालेला आहे. त्याच्याच अनुमानावरून अंतरंगाची रचना आपल्याला समजून घेता आली आहे. उदाहरणार्थ, खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे आढळते. आपण जसं जसं भूपृष्ठावरून खाली खाली जाऊ तसं तसं तापमान वाढत जाते. त्यानंतर बघा, यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात, त्यामुळे भूकंपलहरी निर्माण होतात. म्हणजे या ठिकाणी बघा, पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे तो उष्ण व प्रवाही असावा. त्यामुळेच आपण खाली खाली गेल्याच्या नंतर, पृथ्वीच्या अंतर्भागात गेल्याच्या नंतर पृथ्वीचं तापमान वाढलेलं भूगर्भशास्त्रज्ञांनी काय काढलेलं आहे, अनुमान काढलेलं आहे, अंदाज व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी बघा, आता या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले आहे. जे आपण वरती बघितलं की दरवर्षी असंख्य असे भूकंप होतात, तर या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात आणि त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत काय काढलेलं आहे, तर अनुमान काढलेलं आहे. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 400 कोटी वर्षापूर्वी झाली. म्हणजे पृथ्वीची निर्मिती होऊन खूप सारे वर्ष झालेले आहेत. प्रारंभिक अवस्थेत सुरुवातीच्या काळाला पृथ्वी ही वायुरूप होती. कशी होती? वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती काय झाली, थंड होत गेली आणि पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. वायुरूपाची नंतर कोणती अवस्था प्राप्त झाली, तर द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. आणि त्यानंतर बघा, कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला काय झालं, घनरूप प्राप्त झालं. म्हणजे अगोदर वायुरूप अवस्थेमध्ये होती, त्यानंतर ती द्रव्य अवस्थेमध्ये तिचं रूपांतर झालं आणि नंतर घनरूप अवस्था तिला प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भागालाच आपण भूकवच असे म्हणतो. जे घनरूप भाग आहे त्याला आपण भूकवच म्हणून संबोधले आहे. अजूनही सूर्यमालेतील बाह्यगृह वायुरूप अवस्थेत आहे. म्हणजे त्याच्यावर आणखीनही पृथ्वीसारखी प्रक्रिया चालू आहे, ते वायुरूप अवस्थेत असल्यामुळे. त्यानंतर बघा, भूपृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान आणि घनता यांचा समावेश होतो. हे दोन अतिशय महत्त्वाचे घटक आहेत, एक तापमान आणि दुसरी घनता. आता या ठिकाणी बघा, या दोन घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील भाग पडतात. या ठिकाणी बघा, पृथ्वीचं जे अंतरंग आहे
त्या अंतरंगाचे पुढील भाग पडतात. जसं की पृथ्वीचे अंतरंगाचे विभाग, त्याच्यामध्ये भूकवच, प्रावरण, गाभा, त्याच्यानंतर खंडीय कवच, भूकवचामध्ये खंडीय कवच, महासागरीय कवच, प्रावरणामध्ये उच्च प्रावरण, निम्न प्रावरण आणि गाभ्यामध्ये बाह्य गाभा आणि अंतर्गाभा अशा पद्धतीनं पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग पाडण्यात आलेले आहेत. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर बघा आता पृथ्वीच्या अंतरंगाची जी रचना आहे ती रचना दाखवणारी ही आकृती आहे. तर सुरुवातीचं जे भूकवच आहे, आपण वरती जे बघितलं या ठिकाणी, हे जे भूकवच आहे तर ते खंडीय भूकवच आणि महासागरीय भूकवच असे त्या भूकवचाचे 2 भाग आहेत. त्यानंतरचा जो खालचा स्तर आहे ते आहे प्रावरण आणि त्याच्या खालचा जो थर आहे तो आहे बाह्य गाभा आणि सगळ्यात मधी खाली जो स्तर आहे त्याला अंतर्गाभा असे म्हणतात, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त काय असतं, तापमान असतं. म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागा इतकंच तापमान या अंतर्गाभ्यामध्ये असतं. अशा पद्धतीनं पृथ्वीच्या अंतरंगाची रचना करण्यात आलेली आहे. हे 1 नंबरला पृष्ठभाग, 2 नंबरला प्रावरण, 3 नंबरला बाह्य गाभा आणि 4 नंबरचं जे आहे ते अंतर्गाभा अशा पद्धतीनं. त्यानंतर बघा आता पृथ्वीची जी अंतर्गत जी रचना आहे, तर सुरुवातीला आपण जर बघितलं तर या ठिकाणी भूकवच त्याची सरासरी जी उंची असते ती 30 किलोमीटरपर्यंत असते साधारणतः. किती किलोमीटर? 30 किलोमीटरपर्यंत सरासरी. आता त्या भूकवचामध्ये एक शिलावरण आहे, म्हणजे शिलावरणाचाच भाग म्हणजे भूकवच. तर शिलावरणाची जी जाडी आहे ती किती किलोमीटर आहे? तर 100 किलोमीटर आणि त्याचाच एक भाग म्हणजे भूकवच. त्याच्यानंतर भूकवचाच्या खालचा जो भाग आहे, आपण सुरुवातीला भूकवचामध्ये एक खंडीय भूकवच हे बघा आणि एक सागरीय भूकवच म्हणजे ह्या पाण्याचा भाग, असे 2 भाग आपण पाहिले होते. त्यानंतर भूकवचाच्या खालचा जो भाग आहे तो आहे उच्च प्रावरण आणि त्याच्यानंतर निम्न प्रावरण आणि प्रावरणाची जी जाडी आहे ती आहे 2870 किलोमीटर एवढी. एवढ्या भागामध्ये काय आहे? प्रावरण. इथं उच्च आणि इथं निम्न. आणि प्रावरण कसं आहे तर घनरूप आहे. जे प्रावरण आहे ते कसं आहे? घनरूप आहे. त्यानंतर 1 नंबरला समजा भूकवच आहे, 2 नंबरला प्रावरण आहे, 3 नंबरला आपण बघितलं होतं प्रावरणाच्या नंतर जे काय आहे ते आहे बाह्य गाभा. या ठिकाणी बघा 3 नंबरला काय आहे तर बाह्य गाभा. तर बाह्य गाभा कसा आहे? द्रवरूप आहे. द्रवरूप आहे आणि याची बाह्य गाभाची जी जाडी आहे बघा ती आहे 3471 किलोमीटर अशा पद्धतीनं. त्यानंतर आहे अंतर्गाभा, म्हणजे शेवटचा पृथ्वीचं जे शेवटचं खोलीवरचं जे टोक आहे ते आहे अंतर्गाभा आणि तो कसा आहे? घनरूप आहे. आणि या ठिकाणी पृथ्वीचं केंद्र आहे बघा, सगळ्यात शेवटीला हे पृथ्वीचं केंद्र आहे. पृथ्वीचे केंद्र 6371 किमी. अशा पद्धतीनं ही पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना आपण आकृतीद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भूकवच, त्याच्यानंतर प्रावरण, त्याच्यानंतर बाह्य गाभा, त्याच्यानंतर अंतर्गाभा. तर भूकवच जे आहे ते कशा पद्धतीनं आहे ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं खंड आहे, इथं जमीन आहे. त्यानंतर प्रावरण घनरूप आहे,
बाह्यगाभा द्रवरूप आहे, अंतर्गाभा घनरूप आहे. अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं जे वर दाखवलेलं आहे भूकवच, त्याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया. तर हे भूकवच जे आहे तर ते बघा, पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. सगळ्यात वरचा आपण आकृतीमध्ये बघितलं 30 किलोमीटर जाडीचा जो थर आहे त्याला काय म्हणतात, भूकवच. आणि ते कसं आहे, घनरूप आहे. त्यानंतर भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. ज्या ठिकाणी भूखंड आहे त्या भूखंडाच्या खाली जी भूकवचाची जाडी आहे ती आहे 16 ते 45 किलोमीटर. भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणीखाली 40 किमीपेक्षा जास्त असते, तर सागर भूपृष्ठाखाली ती 10 किमीपेक्षा कमी असते. खंडाखाली 16 ते 45 किमी, तर पर्वत उंच असल्यामुळे पर्वत श्रेणीखाली ती 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते, अधिक असते. तर सागर पृष्ठाखाली ती 10 किमीपेक्षा कमी असते, म्हणजे 10पेक्षा सुद्धा काय असते, कमी असते. पर्वतश्रेणी 40 किमीपेक्षा अधिक आणि भूकवचाची खंडाखालील 16 ते 40 किमीच्या दरम्यान असते. अशा पद्धतीनं त्यानंतर बघा, भूपृष्ठाखाली खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. आपण अगोदरही बघितलं, जसं आपण भूपृष्ठापासून खाली खाली अंतर्गाभ्यापर्यंत गेलो तसं तसं तापमान काय झालेलं आहे, वाढत गेलेलं आहे. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते, तर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणामध्ये काय होते, घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रामध्ये वाढ होते. म्हणजे भूपृष्ठापासून आपण ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस तापमान वाढते, प्रावरणामध्ये ते प्लस न होता काय होतं, मायनस होतं, म्हणजे कमी होतं व पुन्हा गाभ्यामध्ये ते तापमान वाढतं, म्हणजे प्लस होतं. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश ते 6000 अंश सेल्सिअस तापमान असते, म्हणजे खूप झालं ते. सूर्याच्या केंद्रस्थानी जेवढं तापमान आहे तेवढंच तापमान पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये, म्हणजे केंद्रबिंदू जिथं आहे त्या ठिकाणचं हे तापमान आहे. जसं आपण सूर्याच्या केंद्रभागाच्या तापमानाचा एक अनुमान काढलेला आहे, आपण त्या ठिकाणी ते तापमान प्रत्यक्षात पाहण्यासाठी पोहोचू शकत नाही. त्याच पद्धतीनं पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जाऊन सुद्धा आपण जो केंद्रबिंदू आहे पृथ्वीचा त्या ठिकाणी जाऊन आपण जे म्हणजे 100% बरोबर असणारं किंवा रिअलमध्ये जेवढं तापमान आहे ते त्या ठिकाणी जाऊन मोजू शकत नाही. आपण एक अंदाजे सांगू शकतो की त्या ठिकाणी 6000 अंश सेल्सिअस तापमान असते, असं भूगर्भशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. जे भूकवच आहे याची जाडी आपण बघितलं 30 किलोमीटर आहे, सरासरी जाडी याची 30 किलोमीटर. पण जर प्रावरण व गाभा यांच्या तुलनेमध्ये ही जी जाडी आहे ती अतिशय कमी आहे. कशी आहे, कमी आहे. त्याचे 2 उपविभाग पडतात. भूकवचाचे किती उपविभाग पडतात, तर 2. आता कोणकोणते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, आता या ठिकाणी 1 नंबर आहे खंडीय कवच, म्हणजे या ठिकाणी जे खंड आहेत आपले 7 खंड, तर ते खंडीय कवचामध्ये येतील. त्यामध्ये बघा, भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले असतात. सिलिका व ॲल्युमिनियम या दोन्हीपासून काय बनलेलं असतं, भूखंड बनलेला असतो. त्यानंतर बघा, यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घ सेंटीमीटर इतकी आहे. भूखंडीय कवचाची सरासरी जाडी आपण अगोदर वरतीच बघितलं 30 किमी आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट प्रकारचा खडक आढळतो. भूखंडीय कवचामध्ये कोणता खडक आढळतो, तर ग्रॅनाइट खडक
आढळतो. आणि म्हणजे भूखंड कशाचं बनलेलं आहे तर सिलिका प्लस ॲल्युमिनियम याचं ते बनलेलं आहे है ना. त्याच्यामुळं त्याला काय म्हणतात तर सियाल, SIAL यापासून त्याला सियाल असं पूर्वी म्हणत होते. त्यानंतर बघा महासागरीय कवच, यामध्ये अनेक प्रकारच्या महासागरांचा समावेश होतो. जसं की पॅसिफिक महासागर असेल, फॉर एक्झाम्पल हिंदी महासागर असेल. तर महासागरीय कवच हा भूकवचाचा दुसरा थर आहे. सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनला आहे. हा कशापासून? सिलिका प्लस मॅग्नेशियम यांच्यापासून हा दुसरा थर बनलेला आहे, महासागरीय कवच. त्यानंतर बघा पूर्वी याला सायमा असे नाव होते. या थराची जाडी 7 ते 10 किमी आहे. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसाल्ट व गॅब्रो हे 2 खडक आढळतात. सागरी कवच जे आहे त्याच्यामध्ये हे 2 खडक प्रामुख्याने आढळतात अशा पद्धतीनं. त्यानंतर बघा पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील जी मूलद्रव्ये आहेत, म्हणजे सुरुवात भूकवचापासून तर अंतर्गाभ्यापर्यंत ते स्टेप बाय स्टेप त्यांची घनता कमी कडून जास्तीकडे काय झालेले आहे, या ठिकाणी अशी वाढत गेलेली आहे, प्लस होत गेलेली आहे. सुरुवातीच्या थरामध्ये आहे सिलिकॉन, नंतर ॲल्युमिनियम, नंतर परत सिलिकॉन, नंतर मॅग्नेशियम, नंतर निकेल आणि नंतर आयर्न, ज्याला आपण लोह असे सुद्धा म्हणतो. अशा पद्धतीनं ही मूलद्रव्यांची जी घनता आहे ती कमी म्हणजे भूपृष्ठाकडून अंतर्गाभ्याकडे पृथ्वीच्या काय झालेली आहे, वाढत गेलेली आहे. त्यानंतर बघा घनतेमध्ये विलगता आहे. काय आहे? विलगता आहे. हे कॉनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले. कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले तर कॉनरॅड. हे स्पर्धा परीक्षामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या विलगतेला कॉनरॅड विलगता असे नाव देण्यात आले. भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे. हे ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढले त्याचे नाव मोहोरोव्हिसिक होते. त्यामुळे या विलगतेला मोहोविलगता असे नाव देण्यात आले आहे. आता या स्पर्धा परीक्षामध्ये यावर जोड्या लावा किंवा मग आणखी कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या विलगत्याचा शोध लावला त्याच्या नावावरून ते नाव देण्यात आलं, अशा पद्धतीचे साधे सरळ प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे. गेटनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली व त्या विलगतेला गेटनबर्ग विलगता हे नाव देण्यात आले. तर आपण हे सविस्तर एका नोटबुकमध्ये उतरून घेऊन परत जर वाचलं तर ते साहजिकच तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर आहे दुसरा नंबरचा प्रावरण. आता प्रावरणामध्ये कुठले मूलद्रव्य आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. म्हणजे 1 नंबरला जे भूकवच आहे, 2 नंबरला प्रावरण आहे. तर त्या प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. आपण वरच्या आकृतीमध्ये बघितलेलं आहे की प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागाला शिलारस कोठी असे सुद्धा म्हणतात. उच्च प्रावरणाला शिलारस कोठी असे सुद्धा, म्हणजे त्यामध्ये शिलारस कोठी आढळतात, ज्यामधून उद्रेकादरम्यान हा शिलारस भूपृष्ठावर येत असतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण म्हणजे उच्च प्रावरण यालाच काय म्हणतात तर दुर्बलावरण असेही म्हणतात.
भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. कोणत्या भागामध्ये? उच्च प्रावर्णामध्ये. भूपृष्ठापासून सुमारे 42 किमी खोलीनंतर प्रावर्णास सुरुवात होते. भूपृष्ठापासून सुमारे 42 किमीपासूनच्या खोलीनंतर काय सुरू होते? तर प्रावर्णास काय होते? सुरुवात होते, जे की आपण आकृतीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रावर्णातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी आणि भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. प्रावर्णातील अंतर्गत जी शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे ज्या हालचाली निर्माण होतात, त्या हालचालीतून भूपृष्ठावर हे अनेक प्रकारची भूरूपे काय होतात? निर्माण होतात. या भागात 2400 ते 2900 किमी खोलीवरील तापमान 2200 अंश ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असं अनुमान आहे. अनुमान म्हणजे अंदाज काढलेला आहे. प्रावर्णाच्या भागामध्ये 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवर किती तापमान आहे? तर 2200 ते 2500 अंश सेल्सिअस एवढे. प्रावर्णाची खोली 2870 किमी असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन तर ती काढली नसेल, तर अनेक प्रकारचे रिसर्च करून ती अंदाजे 2870 किमी असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. प्रावर्णाची घनता 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब होय. निम्न प्रावर्णाची घनता 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. या ठिकाणी जे काही आपण टाईप केलेल्या ज्या लाईन आहेत त्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या लाईन आहेत. एक एक लाईन तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं परीक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी गाभा, सुरुवातीला आपण भूकवच बघितलं, त्याच्यानंतर प्रावरण बघितलं आणि त्याच्यानंतर काय आहे? तर गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय. गाभ्याची जाडी सुमारे 3471 किमी एवढी आहे. या थराचे बाह्य गाभा व अंतर्भागा असे 2 भाग पडतात, परंतु या दोघांची मिळून जी जाडी आहे ती आहे 3471 किलोमीटर. सुरुवातीला आपण भूकवच, त्यानंतर प्रावरण, त्याच्यानंतर गाभा. परंतु जसे प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे भाग पडतात, तसे गाभ्याचे सुद्धा बाह्य गाभा व अंतर्गाभा असे 2 भाग पडतात, जे की आपण सविस्तर बघणार आहोत. या ठिकाणी आहे बाह्य गाभा. बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. म्हणजे भूकंपाच्या ज्या लहरी आहेत त्या बाह्य गाभ्यातून काय करू शकत नाहीत? प्रवास करू शकत नाहीत. त्या या भागात शोषल्या जातात. म्हणजे त्याचं त्या भागामध्ये आल्याच्या नंतर काय होतं? तर शोषण केल्या जातं. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्ध द्रव स्वरूपात असावा. म्हणजे लिक्विड किंवा सेमी लिक्विड स्वरूपात तो असावा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात. प्राथमिक लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, मात्र दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करत नाही. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो. म्हणजे प्राथमिक लहरी या भागातून प्रवास करतात, परंतु या भागात आल्याच्या नंतर त्यांचा जो वेग आहे तो मंदावतो, म्हणजे कमी होतो. बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस
आहे. त्यानंतर बघा, पृथ्वीचा अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप, बाह्य गाभा जो आहे तो काय आहे, द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे व या थरात लोह आणि खनिजाचे प्रमाण अधिक आहे. हे आपण याआधी शिकलो आहोत. पृथ्वीचा जे अंतरंगातील बाह्य गाभा आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या खनिजाचे प्रमाण अधिक आहे, तर लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे. बाह्य गाभाच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. बाह्य गाभाचे आणखी एक वैशिष्ट्य कोणतं, तर या ठिकाणी ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. कशामुळं, तर बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील या ठिकाणी फरक आणि ह्या फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळं चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि या चुंबकीय क्षेत्रालाच काय म्हणतात, भूजनित्र असेही संबोधले जाते. त्यानंतर बघा, पृथ्वीचे जे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. म्हणजे हे जे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आहे ते पृथ्वी ग्रहाच्या बाहेर सुद्धा त्याचं वर्चस्व आहे. खूप अंतरापर्यंत ते कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण झाले आहे. चुंबकीय क्षेत्रामुळे काय निर्माण झाले आहे, आवरण निर्माण झाले आहे. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते. सौरवातांपासून संरक्षण कोण करतं, तर हे आवरण निर्माण झालेलं जे आहे ते करतं. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे सुद्धा म्हणतात. हे पृथ्वीचे 5वे महत्त्वाचे आवरण आहे. कितवे महत्त्वाचे आवरण आहे, तर 5वे. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा आहे अंतर्गाभा. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किमीपासून इथून तर इथपर्यंत 6371 किमी खोलीपर्यंत पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आढळतो. हा पृथ्वी गर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीमध्ये आहे. तो कशामध्ये आहे, अंतर्गाभा घनस्थितीमध्ये आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. त्यामुळे त्यास निफे असे सुद्धा म्हणतात. Ni आणि Fe अशा पद्धतीनं निफे असेही म्हणतात. आणि या अंतर्गाभ्यामध्ये लोह व निकेलचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणची जी घनता आहे ती सुद्धा सगळ्यात जास्त म्हणजे 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे. येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठभागीय तापमाना इतकेच आहे. म्हणजे जसं आपण सूर्यापाशी जाऊन त्याचं जे तापमान आहे त्याचा फक्त अनुमान काढलं आहे, एवढं आहे. त्याच पद्धतीनं जमिनीखाली जो अंतर्गाभा आहे त्याचा केंद्रबिंदू जमिनीचा आहे, त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड प्रमाणात काय आहे, उष्णता आहे. तर त्या ठिकाणचं तापमान व सूर्याचं पृष्ठीय तापमान साधारणतः सारखंच असेल असा या ठिकाणी आपण म्हणजेच शास्त्रज्ञांनी काय काढलेलं आहे, अनुमान काढलेलं आहे. अशा पद्धतीनं पृथ्वीचे अंतरंग कसे आहे हे या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, त्यानंतर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.